नमस्कार. तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. नंदिनी मानिनीला म्हणते की मला आनंद निवासमध्ये जायचं आहे, तिथेही गणपती बसतात. तेव्हा मानिनी म्हणते की आपल्याकडे 1.5 दिवसाचे गणपती असतात, तू कशी जाशील, तुला नाही जमणार जायला. तेव्हा नंदिनी रिक्वेस्ट करते की मला जायचं आहे, पण तुम्ही सांगितलं तर नाही जाणार. तेव्हा मानिनी कास्ट सासू सारखी इथे कोण करणार असं म्हणून नको म्हणते. तेव्हा नंदिनीला रडू येतं. मानिनी म्हणते की तू असा कसा विचार करते की मी तुला नाही पाठवणार करून. मी मस्करी करत होती, तू जा आनंद निवासमध्ये. मी आणि काव्या आम्ही सर्वजण सांभाळून घेऊ. विक्रम म्हणतो की उद्या मस्त छान छान अशा आरत्या, गणपतीची सुरेख गाणी ऐकायला कानावर पडणार. तर दुसरीकडे आपण पाहतो की सकाळी गणपती आणण्यासाठी लगबग चालू असते. मानिनी मिथुनला म्हणते की गणपती मुहूर्तावर यायला हवे, कळत कसं नाही यांना, आणि विक्रमची वाट बघत असते. मिथुन म्हणतो की नका टेन्शन घेऊ, आपण वेळेत आणू. विक्रम तिथे येतो आणि विचारतो की जीवा कुठे आहे. तेव्हा मिथुन बोलतो की तो गाडीत कधीचाच बसलाय, आणि मिथुन आणि विक्रम गणपती आणायला जातात. मानिनी ती दगदग करत असते तेव्हा नंदिनी तिला बोलते की बसा तुम्ही जरा. मानिनी म्हणते की देवाचं कार्य आहे तर सर्व चांगल्या प्रकारे पार पडायला नको का. नंदिनी म्हणते की पडेल, सगळं नीट पडेल, तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही आहोत ना तुमची मदत करायला. मग मानिनी म्हणते की पार्थ कसा नाही आला अजून. नंदिनी म्हणते की काल रात्रभर डेकोरेशन सुरू होतं, उशीर झाला असेल, मे बी झोपले असतील. मानिनी म्हणते की मला असं झालंय ना, कधी एकदा माझ्या दोन्ही सुना बाप्पाचे स्वागत करतात आणि बाप्पा इथे विराजमान होता. नंदिनी हसूनच बोलते की बापरे आई, केवढी एक्साइटमेंट आहे ही. मानिनी म्हणते अगं हो, लग्नानंतरचा दोघींचा पहिला गणपती आहे ना या घरात. तुम्ही दोघींनी छान आराधना करावी असं मला वाटतं. खरंच मी खूप भाग्यवान आहे, मला तुम्हा दोघींसारख्या गोड सुना मिळाला. बघ नंदिनी, तुमच्या आयुष्यात एवढं काही घडून गेलं, पण तुम्ही दोघी हल्ल्या नाहीत, प्रत्येक संकटाला भिडत गेला, आणि तू तर तुझ्या चेहऱ्यावरचं हसू ढळू दिलं नाही. खरंच कौतुक वाटतं मला तुझं. तू तर प्रत्येक नात्यामध्ये अव्वल आहे, हे प्रूफ करून दिलं. तेव्हा नंदिनी म्हणते की बस झालं माझं कौतुक करणे, पुरे करा. खरं कौतुक तर तुमचं व्हायला पाहिजे आई. तुम्ही माझ्यासोबत खंबीरपणे उभे होता, म्हणून तर या अडचणीवर मी मात करू शकले. जीवा सुद्धा प्रत्येक क्षणाला माझी ताकद बनून उभे राहिले. मानिनी म्हणते की जीवामध्ये इतके बदल झाले, आणि हे सर्व बदल तुझ्यामुळे झाले. अशी कायम त्याच्या सोबत राहा. मी आले आणि तिथे जाते. तेव्हा नंदिनी विचार करतच राहते. दुसरीकडे आपण पाहतो की मानिनीकडे पार्थ येतो आणि म्हणतो की आई, मला खरंच खूप उशीर झाला. तेव्हा मानिनी म्हणते की हो, मला नंदिनीने सांगितलं की तुम्ही रात्रभर डेकोरेशन करत होता, काव्या कुठे आहे. तेव्हा पार्थ म्हणतो की काव्या सुद्धा रात्रभर रिव्हिजन करत होत्या, उशीर झाला, आवडतात त्या, येतीलच. मानिनी म्हणते की हरकत नाही. पार्थ म्हणतो की बाबा, मिथुन काका दिसत नाहीये, गणपती आणायला जायचं आहे ना आई. मानिनी म्हणते की गेले ते गणपती आणायला, जीवाला घेऊन गेले दोघे. पार्थ म्हणतो की गेले, पण म्हणजे मला उठायला खरंच उशीर झाला. सणासुदीच्या दिवशी लवकर उठायचं असतं, आणि मी बघ. मानिनी हसूनच बोलते की ठीक आहे, दरवर्षी जातोस ना तू सगळ्यांबरोबर, त्यात वाईट वाटून घेऊ नकोस, आणि तशीही गुणी आहेत माझी मुलं. पार्थ म्हणतो की आमची आई समंजस आहे, त्यामुळे तुझी मुलं गुणी आहेत. मानिनी म्हणते की वाव, म्हणजे आईचं कौतुक वाटतंय तर मुलाला. मला तर असं वाटायला लागलं होतं बायको आली तर बायकोचंच कौतुक वाटतं. पार्थ म्हणते की बोलली, टिपिकल सासूसारखी बोलली. पण मानिनी देशमुख, तुम्हाला हे शोभत नाही, टिपिकल सासूसारखं वागणं. तेव्हा मानिनी म्हणते की पार्थ, मला त्या दोघींचं जास्त कौतुक वाटतं. त्या दोघी त्यांचं घर सोडून आपल्याकडे आल्या, आणि आपल्या घरात काय काय घडून गेलं, त्यांना काय काय सोसावं लागलं, पण तरी सुद्धा नंदिनी आणि काव्या या दोघींनीही कधी धीर खचू दिला नाही. शिवाय त्या दोघी एकमेकींसाठी, आपल्या घरासाठी भक्कमपणे उभ्या असतात. अर्थात तुम्ही दोघेही आपल्या बायकांसाठी खूप करतात. तुम्ही दोघांनी सुद्धा मैत्री व्हावी म्हणून खूप प्रयत्न केले. तुझे प्रयत्न तर मी बघितले ना. खरं सांगू का, मला सुरुवातीच्या काळात खूप भीती वाटायची, तुझं आणि काव्याचं नात्याचं काय होणार. पण तू खूप प्रयत्न केले आणि करत राहिला, आणि खरी काव्या बाहेर काढली. तिची चिडचिड खरंच
तूने तिची चिडचिड फुलासारखी झेलली आणि त्यामुळे मला तर असं वाटतंय आणि काव्याला सुद्धा तुझ्यातला चांगुलपणा कळला असणार आहे. पार्थ म्हणूनच तर तेवढी छान वागते, प्रेमाने वागते सगळ्यांशी. तेव्हा पार्थ मनातल्या मनात खुश होतो. पार्थ म्हणतो की नाती जपणं हे मी तुमच्याकडूनच शिकलो. मी माझ्या वतीने आमचं नातं अटूट राहण्यासाठी सगळे प्रयत्न करेल. तेव्हा मानिनी म्हणते की तू कशाला, काव्या सुद्धा प्रयत्न करेलच की. मला पूर्ण खात्री आहे तुम्ही कायम एकत्र असणार. तेव्हा पार्थला मागचं आठवतंय की काव्याने डिव्होर्सवरती सही केलेली आणि वकिलाने त्यावरती शिक्कामोर्तब लावलेला आणि उदास होऊन जातो. तर दुसरीकडे आपण पाहतो की आत्या आणि रम्या लादी पुसत असते. तेव्हा रम्या बोलते की काय अवस्था झाली आपली. दरवर्षी गणपतीमध्ये किती मान असायचा आपल्याला. मामा एकही गोष्ट करायचा नाही तुला विचारल्याशिवाय, आणि आता बघ कोणी ढुंकून सुद्धा बघत नाही आपल्याकडे. आत्या म्हणते की घराचे वासे फिरल्यासारखे झाले. रम्या म्हणते की वासे नाही, चक्राचे चक्र फिरले आहे. मला तर असं वाटतं इथे आपल्याला दासी म्हणून राहावं लागणार. तेव्हा आत्या म्हणते की मला खात्री आहे रम्या, या गणपतीमध्ये नक्कीच काहीतरी विघ्न येणार आहे. तर दुसरीकडे आपण पाहतो की मानिनी पार्थला विचारते की पार्थ काय झालं, डोळ्यात पाणी का आलं. तेव्हा पार्थ उदास होऊनच बोलतो की तू जे काय बोललीस तेव्हा मला आमच्या नात्याचा प्रवास आठवला म्हणून डोळ्यात पाणी आलं. मानिनी म्हणते की नको काळजी करू, सगळं नीट होईल आणि दोघेजण गळे भेटतात. आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.